केंद्र सरकारचा बहुचर्चित रामकाल पथ प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। परिसरातील काही वाड्यांचे प्रश्न प्रलंबित असल्याने कायदेशीर अडचणी समोर येत असल्याची माहिती समोर येते। तर परिसरातील काही जुने वाडे पालिका प्रशासनाला ताब्यात घ्यावे लागणार आहेत। आगामी कुंभमेळ्यापूर्वी रामकाल पथ तयार करण्याचं आव्हान येऊन ठेपलेलं आहे। तर रामकाल पथ केंद्र सरकारचा बहुचर्चित प्रकल्प आणि प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 100 कोटी मंजूरही झालेत। काळाराम मंदिर ते रामकुंड परिसरापर्यंत रामकाल पथ होणार आहे। तर केंद्र सरकारचा रामकाल पथ या बहुचर्चित प्रकल्पाला कायदेशीर अडचणी येण्याची आता शक्यता वर्तवण्यात येते आणि या प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं 100 कोटी रुपये सुद्धा मंजूर केलेत। नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिर परिसरातून ते रामकुंड परिसरापर्यंत हा रामकाल पथ होणार आहे आणि याच परिसरात असणाऱ्या काही वाड्यांचे प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने कायदेशीर अडचणी येण्याची शक्यता आहे। त्याच्यात थोडी आमची खूप लीगल हडल्स आहे, कारण की खूप जुनी लोकांची मालकी आहे, तिथे टेनंट्स पण आहे, तर कोर्टाचा पण त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट असतो, तर इथे सांगण्या काही जास्त शक्य नाही। हे एक एक केस निहाय आम्हाला आता बघावं लागेल की कुठे कुठे लीगली प्रॉब्लेम नाही, तिथे आम्ही कसं जाणार पुढे आणि ते म्हणजे रस्ता मोकळा करण्याचा आहे एक आमचा टार्गेट, पण ते कसं होईल ते लीगल कन्स्ट्रेंट्स आहेत त्याच्यात, तर ते बघूनच पुढे जाता येईल। तर केंद्र सरकारचा हा बहुचर्चित रामकाल पथ प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। परिसरातील काही वाड्यांचे प्रश्न प्रलंबित असल्याने कायदेशीर अडचणी येऊ शकतात। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, हे नेमकं प्रकरण काय आहे आणि अडचणी कशा प्रकारे येऊ शकतात? रामकाल पथ पूर्ण करण्याचं आव्हान हे आधीच कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण करण्याचं आव्हान येऊन ठेपलेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती। अत्यंत महत्त्वाचा हा प्रकल्प आहे। मागच्या काही महिन्यांपूर्वी केंद्राकडून या प्रकल्पाला, जे रामकाल पथ प्रकल्प आहे, या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती आणि 100 कोटींचा निधी सुद्धा केंद्राकडनं जे आहे ते मिळालं होतं। पण आता हा सगळा प्रकल्प जो आहे तो अडचणीत येण्याची शक्यता आहे, कारण ज्या कारा मंदिरापासून ते रामकुंडा पर्यंत हा प्रकल्प राबविला जाणार आहे, या सगळ्या या परिसरामध्ये काही वाड्या आहेत आणि हे वाड्यांचं जो एकूणच इंटरनल गोष्टी आहेत ते न्याय प्रविष्ट असल्याने हा प्रकल्प जो आहे तो अडचणीत येण्याची शक्यता आहे। आणि या सगळ्या प्रकल्पासंदर्भात आता कायदेशीर माहिती जी आहे ते मनपा प्रशासन सुद्धा घेत असल्याची माहिती आहे। त्यामुळे आगामी कुंभमेळ्याच्या आधी हा प्रकल्प कशा प्रकारे आता मनपा प्रशासन पूर्ण करतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। जी 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 धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।